नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापुरात नमस्कार बघा की ठीक आहे. काय पाठीमाग आहे तुमच्या सांगड जाळी म्हणजे सुट्टी नाही कार्यक्रम आहे असा मला तीनवड कार्यक्रम चला म्हणजे गावला की रस्ताच आहे मला संध्याकाळी रस्ताच आहे वाटत आमचं शांडी आजू गाठ पडलेलं अरे काय म्हणते काय बघा की. कराय अरे पूर आलाय ना तिथे बर बर या धन्यवाद. काय एकदा राधानगरचा दरवाजा सुटला ना की भोगावली नदीचा नुसता पूरच की अहो नुसता पाणी वळवळ वळवळ करतंय हसर तुम्हाला शेतात आणि सगळीकडे शिरतंय की राव डोळ्यासमोर सगळी हिरवळ आणि मध्येच भरून वाहणारं पाणी. काय भारी दृश्य काय सांगायचं तुम्हाला. आता आम्ही रस्त्याला लागलोय बघा मळ्याच्या आणि थोड्याच वेळात तुम्हाला पूर पण दिसेल की राव. आणि आता ही पाणी शेतात आलं की काय करायचं काय. मग आमच्या गावातली आमच्यासारखी चाणाक्षी पोरं जाळी घेऊन सरळ शेतातच उतरतात. नदीच्या गावात असेल त्यासनी खरोखर मजाच मजा असते. म्हणजे कसं म्हणता तुम्ही घाटावर बसलं की गळ सोडायला आणि नदीचं पाणी आलं की ही जाळी सोडायला. म्हणजे कसं मजाच मजा की राव. आणि जाळी घेऊन जाताना घरातनं आणि गावातले लोक सुद्धा म्हणतात आगा मासा आम्हाला पण आणि येताना. आणि मग आम्ही अगदी नदीसारखं झालेलं शेत चाचपडत हळू जाळ्या सोडतो. पहिल्या दिवशी फारसं काय लागत नाही पण दुसऱ्या दिवशी राव अंतपुट आहे काय सांगड अंतराळी वरच्यावर निघाले सांगडीत बसायला मजा वेगळीच वाटायला की. कारण पहिल्या दिवशी हे जाळी सोडायचं काम असतं आणि जाळी सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मासा आम्ही बघायला जातो. आणि गावात जर पूर आला तर कुणाला बघायला आवडत नाही की राव. गावातल्या बारक्या पोरांच्या बसणं ते पोरींच्या बसणं ती लेकरापर्यंत सगळी पूर बघायला येतातच की राव. त्यात आमच्या इथे कुरगुली आणि हासूरमध्ये धरण बारकं झालंय. जर पुराचा नजारा बघायला वेगळाच की राव. ते उसात पाणी शिरते त्यावेळेस सांगडीन जायला लय मजा येते राव. अशी सांगड नुसतं पाण्यात टाकायचं आणि सांगडी बसायचं आणि जाळी लावायचं काम करायचं. कोणी इनर घेते तर कुणाची सांगड असत्या. सांगडीचा विषय कसा माहिती आहे नुसतं सायकलिंग केलं तर आपोआप पुढे जाते राव. आणि हसुरदुमाला मध्ये पाणी म्हणजे केवळ पूर नाही तर तो सणसुदीचा दिवसच म्हणा की खरी कोल्हापूरची माती जिथं संकटात ही आनंद शोधला जातो. नमस्कार मंडळी राम राम. आम्ही बागडी निघालो माशाला. सुट्टी होती आणि चला म्हणाल जावे की मग आम्ही थांबलो नाही चला जाऊया म्हणून. बघूया आमच्या पदरात काय पडते काय. एखादी मासळी पडली तर रस्त्याला एक नंबर काम होणार हो. असा विषय आहे. जाळी लावल्यावर जरा चेक केलं मासा लागल्या तर मासा लागाय नाहीत म्हणून डायरेक्ट आम्ही धरणाकडे आलो. धरणाकडे आमचं संदीप लाड आहे तिने मासा पकडल्यात बघा. इनर घेऊन पाण्यात आहेत बघा. संदीप लाड म्हणजे आमचे जवळचे मित्र वर्गातले. बरेच दिवस आमच्या पाठीला व्हिडिओ करा की म्हणून आज मग सवड गावली करूया की म्हणालो. मासं धरणार एक असतोय खरं मासं बघणारे किती जण असतात बघा की इथे. ही सगळी फिरायला लोक आहेत ही मासं केवढी गावल्यात बघत बसल्यात. कारण 4 ते 5 ते 6 वाजलेला आहे ते फिरायचं टायमिंग लोकांचं आहे बघा. हे माशाचं शौकीन आहेत सगळं. मासा चांगला गळाला गावला की ही माणसं घेतात राव. मग मस्तपैकी रस्सा माशाचा करून
देतात की दणका. मग दणका द्यायचा असला तर आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूरच्या लोकांनी काय सांगायची गरजच वाटत नाही हो. मग ते कुठल्या पण पद्धतीने असू दे. नमस्कार साठी कितवा दिवस आहेत ना देव तुम्ही? अरे कामाचं काय? कामावर झालाय ना? चांगलं काम करा. रस्सा कधी पिताचा का नाही घरात? हा मित्रांनी पण जरा असं रस्त्याला बोलवायचं जरा असं. कधी बोलवायचं? फोन करत नाही पण कधी बोलवणार मित्रांना. नाही मित्रांनी तुम्ही फोन करायचा रस्ता आहे जरा असं मस्त पैकी घ्या की जरा असं पिया म्हणून. फोन करायची विचारलं की या माऊली इथं आल्यात बघा आमच्या. पहिल्या पाण्याला जे मासा पडला दुसऱ्या पाण्याला आता आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी गेलोय बघा. आणि ही काय म्हणतात बघा की पहिल्या पाण्याला जो मासा गावतोय ती दुसऱ्या पाण्याला गावत नाही. पाणी वाढलं ही तिघजण कायमस्वरूपी इथं असतातच की राव. खरोखर दृश्य हे पाण्यातलं बघायला आणि अनुभवायला वेगळंच असते राव. म्हणजे शेतात पाणी शिरताना त्याचा आवाज, त्या लाटांचा सबसबाट आवाज, माशी उड्या मारताना आणि गावकऱ्याचा जल्लोष असं दृश्य पाहिलं की वाटतं हीच खरी खेड्याची गंमत. अहो शहरात कुठं भेटणार एवढा आनंद. आता आम्ही जिथे जिथे काल जाळी लावलेली आहे तिथं आम्हाला शोधायचं चालू आहे की बाबा इथं काय मासा लागल्यात का नाही म्हणून. एक जाळ्याला तर अजिबात लागणार होतं, ह्या दुसऱ्या जाळ्याला 100% मासा लागलाच की राव. म्हणजे रस्त्याचं काम झालं म्हणायचं. आत्ता तो आमच्या सँडीलांडनं मासा आणला आणि मस्तपैकी टोकरीत ठेवला. आणि काय सांगायचं राव, एकदम झकाच मासा सापडला. आणि चप्पळ पप्पळ उड्या मारणारे, कोणाच्या डोक्यावर टोपली तर कोणाच्या हातात 2 हातात मासे. म्हणजे मजाच की मजा. हेच आमचं हसूर तुम्हाला. इथं पाण्यात ही मजा आणि माशात ही आनंद. पूर आला की काहींचं संकट पण आमच्यासाठी एक सणच की. म्हणूनच हसूर तुम्हाला आमचा बागडी परिवार प्रसिद्ध. मग मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि इंस्टाग्रामला सुद्धा महेश बाडे अकाउंटवर त्याला पण फॉलो नक्की करा. चला तर बाय. पुढल्या व्हिडिओला नक्की भेटू.